नमस्कार. वैदिक संस्कृत या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण दिव्यपराध क्षमापन स्तोत्र ह्याचे आज पुढील श्लोक बघूयात. श्लोक 6वा. श्वपाको ज्वल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातंको रंको विहरति चिरैकोटिकनकैः तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदम् जनः को जानीते जननी जपनीयै जपविधो. याचा अर्थ असा होतो, हे अपर्णे, तुझ्या नामातील अक्षरे केवळ कानावर पडल्यानेही अतिशय शूद्र माणूस सुद्धा मदासारखी गोड वाणी असलेला वक्ता होतो. अतिशय दरिद्री असलेला गरीब माणूस कोट्याधीश होतो, तर तुझ्या जपाच्या अनुष्ठानाने जे फळ मिळते ते कोणाला कसे कळेल. श्लोक 7वा. चिताभस्मालेपो गरलमशनन्दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपतिः कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं भवानी त्वत्पानिग्रहण परिपाटी फलमिदम्. याचा अर्थ पुढील प्रमाणे. चिता भस्म लावणाऱ्या, विष पिणाऱ्या, दिगंबर, जटाधारी, गळ्यात सर्पमाळा धारण करणाऱ्या पशुपती, हातात कटोरा घेतलेल्या भूतपिशाचांचा देव असलेल्या शंकराला जगदीश्वरी पदवी मिळाली. हे भवानी, तुझे पाणिग्रहण करून तुझ्याशी विवाह केल्यानेच हे फळ आहे. श्लोक 8वा. न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेश्चापि न पुनः अतस्वां सय्याचे जननि जननय्यातु मम वै मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः. 8व्या श्लोकाचा अर्थ. मला मोक्ष मिळावा ही माझी इच्छा नाही, भरपूर संपत्ती मिळावी अशी ही इच्छा नाही, विशेष ज्ञानाची प्राप्ती व्हावी किंवा चंद्रमुखी स्त्रीचे सुख मिळावे असेही माझे मागणे नाही. म्हणून हे आई, मी असे मागणे मागतो की माझा संपूर्ण जन्म हे मृडानी रुद्रानी शिव शिव असे जप करण्यात जावो. श्लोक 9वा. नारादितासि विधिना विविधोपचारैः किं वृक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः शामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे दत्से कृपामुचितमम्ब परन्तवैव. ह्या श्लोकाचा अर्थ. निरनिराळ्या विधींनी, पूजा उपचारांनी मी तुझी उपासना केली नाही. वृक्ष विचारी शब्दांनी सुद्धा मी तुझी उपासना केली नाही. हे श्यामे, जर तुला योग्य वाटत असेल तर तू माझ्यासारख्या अनाथांवर कृपा कर. श्लोक 10वा. आपत्सुमग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवे शिवे नैतच्छटत्वं मम भावयेथाः क्षुधा तुषार्था जननीं स्मरन्ति. याचा अर्थ असा होतो की संकटात अडकल्यावर तुझे स्मरण हे करुणामयी दुर्गे मी करतो. मी ही माझी लबाडी आहे असे समजू नकोस, कारण तहान भुकेने व्याकुळ झाल्यावर आईचे स्मरण करतात. श्लोक 11वा. जगदंब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणा अस्ति चेन्मयी अपराध परंपरा परम नहि माता समुपेक्षते सुतम. या श्लोकाचा अर्थ असा की हे जगदंबे, यात आश्चर्य ते काय की तुझी माझ्यावर अपार कृपा आहे, कारण सतत अपराध करत असला तरी आई मुलाची उपेक्षा कधीच करत नाही. श्लोक 12वा. मस्तमः पापकी नास्ति पापग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. याचा अर्थ असा होतो की माझ्यासारखा पापी माणूस नाही, तुझ्यासारखी पाप नष्ट करणारी नाही. हे जाणून हे महादेवी जसे योग्य असेल तसे तू कर.
याप्रमाणे आपण देवेपराध क्षमापण स्तोत्राचे 12ही श्लोक बघितले आहेत. यात आपण देवीची क्षमा याचना करतो व तिला आपली आई म्हणून आपण आपले म्हणजेच ती कशी आपल्याला क्षमा करते हे या श्लोकातून आपल्याला दिसून येते.